आता आशिष शेलारांचं जे सेशन तुमच्या आधी झालं त्याच्यामध्ये आशिष शेलारांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. त्यातला एक आरोप होता, एक त्यांनी त्यांच्या पक्षाचं धोरण म्हणून सांगितलं. आरोप त्यांचा हा होता की महाराष्ट्रामध्ये जातीय विद्वेष पसरवून त्याच्या जोरावर राजकारण करण्याचे प्रयत्न सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस करते आणि शरद पवार, त्यांनी नाव नाही घेतलं पण त्यांचा रोख त्यांच्याकडेच होता. आत्ताही जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तेव्हा ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांवर टीका होती आहे, खास करून काही मंडळींकडून जे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत, तर ह्या मंडळींना सातत्यानं आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रामधला जातीय सलोखा ठेवायचा नाही आहे हा त्यांचा आरोप आहे. आणि काही वेळेला त्याच्याबद्दल आत्ताही फडणवीसांच्या बद्दलचे जे काही आक्षेपार्ह व्हिडिओ आले त्याच्यामध्ये ते प्रसृत करणाऱ्यांमध्ये तुमच्याच पक्षाचे काही पदाधिकारी होते. तर अशी स्थिती होऊ नये याच्यासाठी तुम्ही पक्षामध्ये काही ठरवून देऊ शकत नाही का? आमचा काय संबंध आहे या सगळ्याशी? एकतर SIT त्यांनी केलीच आहे. आदरणीय पवार साहेबांनीच त्याचं स्वागत केलं आणि ते म्हणले माझ्याच फोनच्या CDR पासून सुरू करा. त्याच्यामुळे मला वाटतं ह्याच्यापेक्षा आणि काय उत्तर देणार, एक. आणि दुसरं, जेव्हा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काही सूट होत नाही किंवा त्यांचं जेव्हा ते जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ते सगळं खापर आदरणीय पवार साहेबांवर फोडतात. हे 50 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही काढून बघितला तर. त्याच्यामुळे जेव्हा चांगलं होतं तेव्हा त्यांचं आणि ते अडचणीत आले की शरद पवार. आणि जर जवळपास 55 वर्ष एक माणूस त्याच्याच भोवती जर हे सगळं राजकारण फिरत असेल तर त्या माणसाच्या बुद्धिमत्तेला काहीतरी क्रेडिट द्यायला पाहिजे ना आपण. पण म्हणजे त्यातला जातीय द्वेष म्हणजे त्यांनी त्याच्याबद्दलची बरीच त्यांनी उदाहरणं देऊन की सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच कसा याच्या मागे आहे. उदाहरण तुम्हाला देते. त्यांच्या सरकारचेच मंत्री त्यांच्या जरांगे पाटलांच्या गावी जात होते, कोण पेढा भरवत होतं, मुख्यमंत्री साहेब त्यांच्या 2-3 कार्यक्रमांना गेले. मग हे कसं काय झालं? लेट्स गो बाय डेटाबेस ना. डेटाबेस एव्हिडन्सनी बघूया ना. मग एवढे मंत्री जर रोज तिकडे जात होते तर मग ते प्रश्न का नाही सोडवत घेतले? आणि काही लोक जे मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत ते तर वारंवार तिथे दिसत होते. मग हे नक्की षडयंत्र कुणाच्या बाजूनी कोण करतंय हे SIT मध्ये येईलच. आणि मला विश्वास आहे की ते म्हणजे होम मिनिस्टर आहेत, होम मिनिस्टरकडे बऱ्याच माहिती असतात. कदाचित आता होम मिनिस्ट्री जरा वीक झाली आहे या राज्यामध्ये दुर्दैवाने. म्हणजे हे अबकी बार गोळीबार सरकार झालेलं आहे दुर्दैवाने. त्याच्यामुळे आज मुलं जेव्हा बाहेर महाराष्ट्रात पाठवतो तेव्हा चिंता वाटते. नवरा ऑफिसला गेला की चिंता वाटते, अरे बापरे सगळं ठीक होईल ना. कारण का पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो आजकाल तर विधान भवनला. मी तर सगळ्यांना सांगते, माझ्या PA पण बिचारा सांगितलं, म्हटलं तू विधान भवनला जाऊ नको बाबा, आपली 2 कामं संध्याकाळी झाली तरी चालतील, तिथे मारामारी होती, बिचारा माझा PA गरीब आहे. तर तो बिचारा कोणीतरी मंत्री एकामेकाला गोळी मारायला जायचं, माझा PAचा अडचण व्हायची. त्याच्यामुळे विधान भवनमध्ये जर माऱ्या व्हायला लागल्या तर या महाराष्ट्राबद्दल आणि गृहमंत्र्यांबद्दल काय बोलणार आपण? आशिष शेलारांचा हा आक्षेप होता की जेव्हाही भाजपचं सरकार येतं तेव्हाच मराठा समाजाचे मोर्चे निघतात, तेव्हाच जेव्हा देवेंद्र फडणवीस कुठून तरी सरकारशी संबंधित आहेत तेव्हाच हा विषय पुन्हा पुन्हा येतो आणि हा काही योगायोग नाही आहे. म्हणजे आता दुर्दैवाने ते आता इथे नाही आहेत. मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायला आवडेल की आम्ही सत्तेत आलेच की या देशात भ्रष्टाचार होतो का? मग भ्रष्टाचाराचे सगळे जे आरोप जे झाले, म्हणजे मला वाटतं आधीच्या वेळेस कोणीतरी कृपाशंकरजींचा प्रश्न विचारला, मी पत्रकार असते तर त्यांना आशिष शेलारजींना आणखीन एक त्याचा उपप्रश्न विचारला असता की ज्या माझे आणि विनोद तावडेजींचे आणि माझे आणि कृपाशंकरजींचे अतिशय चांगले संबंध आहेत, दोघांचीही माझे चांगले संबंध, आणि ते काय भ्रष्टाचार आरोप विरोपचं मला काय माहिती नसतं भानगडी यांच्या. पण विनोद तावडेंनीच कृपाशंकरजींवर आरोप केलेले मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेत आणि त्याच कृपाशंकरजींचं तिकीट अनाऊन्स त्याच विनोद तावडेंनी तुमच्याच चॅनलवर केलेलं आहे जे मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप हे आम्ही सत्तेत आल्यावरच होतात.
मग हे गणित कसं बसवायचं? आणि मग ती त्यांची कूटनीती आणि रणनीती आणि सगळं असतं. नैतिकतेचं काय झालं? मग भ्रष्टाचारात देश विकला तरी चालेल, देशातल्या रस्त्यामधल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे खाल्ले तरी चालतील, तुमच्या मुलांना शिक्षण नाही मिळालं तरी चालेल, त्या काय तो आनंदाच्या शिद्यामध्ये दगडासारखे पोहे मिळाले तरी चालेल, पण आमचा पक्ष वाढला पाहिजे. ह्याला राजकारण नाही म्हणत. आता इथं जे ऐकतायत बघतायत त्या सगळ्यांना भ्रष्टाचाराच्या बद्दल तुम्ही इतक्या पोटतिडकीनं बोलतायत ते बघून फार बरं वाटेल. मी नेहमीच बोलत आले आहे. माझं तर म्हणणं आहे की मी मगाशी पण म्हणते, आम्हाला जेव्हा जेव्हा आमच्यावर आरोप झाले ना, ते भ्रष्टाचाराचे झाले आणि परिवारवादचे झाले. मी परिवारवाद आहे का? आहे. डंके की चोट पे आहे. मला काही नाही. मी शरद आणि प्रतिभा पवारांची मुलगी, ह्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. कारण मी आहेच, ते जन्माला आलेच आहे त्यांच्या पोटी, काही गैर नाही त्याच्यात. आणि माझं म्हणणं आहे की ठीक आहे ना, आहो ना परिवारवाद, आम्ही लोकांच्यात निवडून येतो आणि ह्या इलेक्शनला ज्या पद्धतीने इलेक्शन चाललंय, माझ्याबद्दल परिवारबद्दल बोलणं अशक्य आहे यावेळेस. आणि दुसरा भ्रष्टाचाराचा आरोप, अरे भारतीय जनता पक्ष मला ऑन रेकॉर्ड म्हणलेलं आहे की सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकद मेरी ईमानदारी आहे. हे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात, मी नाही म्हणत आहे. त्याच्यामुळे हे सर्टिफिकेट. आणि माझं काय म्हणणं आहे की तुम्ही नैतिकतेबद्दल ओव्हर करू नका. जे काचेच्या घरात राहतात ना, दुसऱ्याला दगड मारू नका. मग ही ओव्हर हाय मॉरॅलिटी जे बीजेपीची आहे ना. आता अशोकरावांचंच उदाहरण बघा, म्हणजे कृपाशंकरजींचं झालं, अशोकरावांचं डिबेट मी स्वतः पाहिलेलं आहे आणि ऐकलेलं आहे. गुरुवारची गोष्ट, 4 वाजता निर्मलाजी आल्या आणि म्हणाल्या हा घ्या व्हाईट पेपर. मी पार्लमेंटमध्ये होते, आता ते नवीन कम्प्युटर वगैरे जरा स्लो आहे इंटरनेट, तो काय पटपट चालत नाही, पण आम्ही डाउनलोड केलं. त्याच्यात पहिला नंबरला आरोप हा अशोक चव्हाणच्या आदर्श घोटाळ्याचा होता. मी नाही केलेला कधी. हा भारतीय जनता पक्षाच्या व्हाईट पेपरमध्ये आलाय. ही झाली गुरुवारची गोष्ट. शुक्रवारी 11:10 डिबेट सुरू झालं. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे लीड स्पीकर झारखंडचे निशिकांत दुबेनी अटॅक केला आणि सांगितलं ह्या देशातल्या विधवा महिलांचे पैसे कोणी खाल्ले? तर त्या काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी खाल्ले. रेकॉर्ड काढून बघा. आणि त्यानंतर शनिवार रविवार गेला. सोमवारी तुमच्याच चॅनलवर, ज्ञानदायक नाही मला माहिती नाही, नॉट रिचेबल म्हणून तुम्ही 8 वाजता बातमी लावली अशोक चव्हाणांची. त्याच्यानंतर मंगळवारी का सोमवारी प्रवेश झाला असेल, दुपारी 2 वाजता का, त्याच्यानंतर फॉर्म भरला आणि 1 आठवड्याच्या आत त्यांचा प्रवेश होऊन ते राज्यसभेचे अनअपोज मेंबर झाले. 1 आठवडा पण गेला नाही त्याला. आता मग अशोकराव भ्रष्टाचारी होते का नव्हते? आरोप मी नाही केलेला ना, आम्ही कधी केलाय. तर भ्रष्टाचारी असतील तर मग तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं. ना खाऊंगा ना खाणे दूंगा मी नाही म्हणलेले. ज्यांनी म्हणलंय त्यांनी त्याचा विचार करावा. आणि जर नसतील तर भारतीय जनता पक्षाने हात जोडून काँग्रेस पक्षाचे आणि अशोक चव्हाण आणि त्यांच्या बायकोचे आणि मुलीचे जाहीर माफी मागितली पाहिजे की आम्ही तुमच्या वडिलांवर आणि तुमच्या कुटुंबावर जे आरोप केले ते खोटे होते. एक काहीतरी करा. दोनों नैया में तुम नहीं जा सकते. अशोकरावांचं तेच, कृपाशंकरांचं तेच, अशी किती उदाहरणं. अजित पवार शक्यता नाकारता येत नाही, कारण का आरोप भारतीय जनता पक्षाने केलेत, मी